काय तुमचं मूल तुमच्यापासून गोष्टी लपवते किंवा त्याला तुमच्याशी बोलायला भीती वाटते. कदाचित आपण त्यांना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतोय. आजची ही 10 वाक्य तुमच्या आणि तुमच्या मुलांमधलं नातं कायमचं बदलून टाकतील. चला तर मग सुरुवात करूया. जे काही पहिलं वाक्य आहे ते आहे बघा, आय अंडरस्टँड हाऊ यू फील. आय अंडरस्टँड हाऊ यू फील. म्हणजेच काय, तुला काय वाटतं हे मी समजू शकतो किंवा शकते. तुला काय वाटतंय हे मी समजू शकतो किंवा शकते. त्यासोबतच जे काही दुसरं वाक्य आहे ते आहे बघा, युअर ओपिनियन मॅटर्स टू मी. युअर ओपिनियन मॅटर्स टू मी. युअर ओपिनियन मॅटर्स टू मी. म्हणजेच काय, तुझं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुझं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जे काही तिसरं वाक्य आहे बघा, इट्स ओके टू हॅव अ बॅड डे. इट्स ओके टू हॅव अ बॅड डे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, इट्स ओके टू हॅव अ बॅड डे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एखादा दिवस खराब असू शकतो. एखादा दिवस खराब असू शकतो. खराब असू शकतो. यात काहीच हरकत नाही. यात काहीच हरकत नाही. त्यासोबतच जे काही पुढील वाक्य आहे ते आहे बघा, थँक्यू फॉर बिईंग सो ऑनेस्ट. थँक्यू फॉर बिईंग सो ऑनेस्ट. म्हणजेच काय, इतक्या प्रामाणिकपणे बोलल्याबद्दल तुझे आभार. इतक्या प्रामाणिकपणे बोलल्याबद्दल तुझे आभार. तुझे आभार. बघा जे काही पाचवं वाक्य आहे ते काय आहे बघा, हाऊ कॅन आय सपोर्ट यू बेटर. हाऊ कॅन आय सपोर्ट यू बेटर.
म्हणजेच काय, मी तुला अजून चांगल्या प्रकारे, मी तुला अजून चांगल्या प्रकारे, अजून चांगल्या प्रकारे कशी मदत करू शकतो किंवा शकते. कशी मदत करू शकतो किंवा शकते. त्यासोबतच जे काही पुढील वाक्य आहे ते आहे बघा. यू डोंट हॅव टू बी परफेक्ट टू बी अमेझिंग. यू डोंट हॅव टू बी परफेक्ट टू बी अमेझिंग. You don't have to be perfect to be amazing. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, उत्तम दिसण्यासाठी किंवा असण्यासाठी, उत्तम दिसण्यासाठी किंवा असण्यासाठी तुला परफेक्ट असण्याची गरज नाही. तुला परफेक्ट असण्याची गरज नाही. आता हे जे काही पुढील वाक्य आहे ते आहे, आय लव द वे यू थिंक. आय लव द वे you think. You think म्हणजेच काय, तुझा विचार करण्याची पद्धत मला खूप आवडते किंवा तुझी विचार करण्याची पद्धत मला खूप आवडते. त्यासोबतच जे काही पुढील वाक्य आहे ते आहे बघा. वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम टुगेदर. वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम together. This problem together. We can solve this problem together. म्हणजे ह्याचा काय विद्यार्थी मित्रांनो अर्थ होतो माहिती आहे, आपण मिळून ही अडचण सोडवू शकतो. आपण मिळून ही अडचण सोडवू शकतो. त्यासोबतच जे काही पुढील वाक्य आहे ते आहे बघा. आय एम लिसनिंग. आय एम लिसनिंग टू यू. म्हणजेच काय, मी तुझं म्हणणं शांतपणे ऐकून घेत आहे. आय एम लिसनिंग टू यू. मी तुझं म्हणणं शांतपणे ऐकून घेत आहे. त्यासोबतच सर्वात शेवटचं जे काही वाक्य आहे ते आहे बघा. टेक युअर टाईम. टेक युअर टाईम. डोंट रश. डोंट रश.
टेक युअर टाईम. डोंट रश. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुझा वेळ घे, घाई करू नकोस. तुझा वेळ घे, घाई करू नकोस. तर विद्यार्थी मित्रांनो, मुलांना सोन्या चांदीपेक्षाही जास्त गरज असते ते आपल्या विश्वासाची आणि सोबतीची. जेव्हा आपण म्हणतो की मी तुला समजून घेतो आहे, तेव्हा मुलांमधला अर्धा न्यूनगंड तिथेच संपतो. ही वाक्य तुमच्या संभाषणात नक्की वापरा. भेटूया मराठी लेक्चरवालीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.